नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अखेर उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अक्षयचा मृतदेह दफन. अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये दफन करण्यास मोठा विरोध. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा दफनविधीला विरोध. पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर जरांगेंच्या भेटीला. चिखलीकरांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली. वर्ध्यात तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार जाहीर. बच्चू कडू यांच्याकडून आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा. नंदुरबारमध्ये भाजपला मोठा झटका. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावितांचा भाजपला रामराम. राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे इच्छुक. शेवगावमधील बोधगाव येथे संकल्प विजयाचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन. जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसेंकडून बॅनरबाजी. शरद पवारांचे नेतृत्व हेच खरे पालकत्व अशा आशयाचे बॅनर मतदारसंघात झळकले. अहमदनगरमधील श्रीरामपूरच्या राजकारणात जितू भाऊची एंट्री. ना आजी ना माझी, यंदा जितू भाऊच मारणार बाजी. शहरात झळकलेले बॅनर चर्चेचा विषय. जितू भाऊ कोण म्हणून नागरिक संभ्रमात. देगलूर बिलोलीसाठी काँग्रेसमधून गोविंद हानवटे इच्छुक. गोविंद हानवटे यांचा इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे अर्ज. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश अंतापूरकर देगलूर बिलोलीचे माजी आमदार. पक्षाने सांगितल्यास विधानसभा आणि लोकसभाही लढवेल. नेतृत्व जे निर्णय घेईल ते मान्य. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. उबाटाच्या इंद्रजित गुजर यांचं मिशन विधानसभा असे बॅनर. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे काँग्रेसचे विद्यमान आमदार. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनाचे तहसीलदार प्रकाश भाटकर निलंबित. कढोली खुर्द येथील अवैध सरपंच निवड ही भोवली. धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानींना देण्याचा डाव. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांकडून अदानींचा महाराष्ट्र करण्याचा घाट. संजय राऊतांचा आरोप. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. ठाकरे गटाला या आठवड्यात परवानगी मिळणार. सूत्रांची माहिती. अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा पीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता. मुलांविरुद्धचे गुन्हे लपवल्यास शाळांवर कडक कारवाई होणार. शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी. अनुदान रोखणं तसंच शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा. ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण. आशिष जयस्वाल यांचा आरोप. संवेदनशील वक्तव्य करण्याआधी संयम पाळावा. सर्व गोष्टींचा विचार करूनच बोललं पाहिजे. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. आनंद दिघेंना मारलं. शिरसाटांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया. अमरावतीत वैमानिकाकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार. उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ. शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पोलिसांकडे तक्रार. रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर त्यात 50% शेण भरलेलं दिसेल. त्यामुळेच ते बालिशपणे बोलतात. जातीय अहंकार भरलेल्या व्यक्तीने अजितदादांवर बोलू नये. अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर निशाणा. पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या. विमानतळाचं उद्घाटन होतंय त्यामुळे काहींना पोटदुखी. महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा. खासदार बजरंग सोनवणेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचं प्रकरण. सोनवणे यांच्या विरोधातील याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस. अहेरी विधानसभा मतदारसंघात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध. अहेरीचा जागा काँग्रेसला द्या. भाग्यश्री आत्राम दमदार उमेदवार नाही. एक जागा हातची जाईल. वडेट्टीवार यांचा दावा. इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या अशी मागणी. पितृपक्षानंतर जागा वाटपाची चर्चा होईल. चर्चेनंतर बऱ्याचशा गोष्टी फायनल होतील. जयंत पाटलांची माहिती. सोलापूर मध्येच्या जागेवरून माकपचे नरसय्या आडम आक्रमक. सोलापूर मध्येची जागा सोडण्याचं सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केलं होतं. कोणत्याही स्थितीत उभा राहणार आणि जिंकून येणार. आडम मास्तरांची आक्रमक भूमिका. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडच्या धोत्रा गावात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासमोर गोंधळ आणि मारहाण. गोंधळ आणि मारहाणीचं कारण अस्पष्ट.
सोलापूरमध्ये मागील 6 दिवसांपासून कोळी समाजाचं आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव. घोषणाबाजीनंतर देशमुखांनी काढता पाय घ्यावा लागला. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा 1999 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर. पुढील 10 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीत मान्यता देण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या वतीनं धुळ्यात महिला मेळाव्याचं आयोजन मुस्लिम महिलांचा ठाकरे गटात प्रवेश. मुंबई पुणे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून प्रवाशांची लूट. सण उत्सवात भाडे वाढणार असल्याची शक्यता. विद्यार्थ्यांना 1 रुपया भत्ता दिला जात असल्यानं विद्यार्थ्यांची थट्टा. भत्त्यात वाढ करण्यात यावी, विद्यार्थ्यांनी पालकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 1500 हेक्टरवरील पिकांना फटका. कापूस, मिरची, केळी आणि सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांची मोफत गॅस सिलेंडरची प्रतीक्षा कायम. नंदुरबार जिल्ह्यात 4 लाखपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या. ठाण्याच्या शहापूरमधील जुन्या कसारा घाटात दरीत कोसळताना बचावली बस. आंबा पॉइंट जवळ रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे बस घसरली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या येवल्यातील अंदरसूल दुकान फोडीतील 2 संशयितांना अटक. चोरीला गेलेला 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. फर्निचर दुकानाचं शटर तोडून केली होती चोरी. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण. 20 पेक्षा जास्त सेवेकरींकडून दागिन्यांची स्वच्छता. हे दागिने नवरात्र उत्सव काळात अंबाबाईला परिधान केले जाणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी सांगलीत पार पडला महायज्ञ सोहळा. कवठे महाकाळच्या देशिंगमध्ये चंद्रहार पाटलांकडून महायज्ञ सोहळ्याचं आयोजन. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता मोहीम. मंदिरातील विठ्ठल सभागृह, 4 खाबी, 16 खाबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 1500 हेक्टरवरील पिकांना फटका. कापूस, मिरची, केळी आणि सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान. विद्यार्थ्यांना 1 रुपया भत्ता दिला जात असल्यानं विद्यार्थ्यांची थट्टा. भत्त्यात वाढ करण्यात यावी, विद्यार्थ्यांची पालकांची मागणी.